नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? आणि पर्याय आहेत: ए 26 जानेवारी 1950, बी 15 ऑगस्ट 1947, सी 1 मे 1960, डी 5 सप्टेंबर 1965. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी 1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली. आपला पुढील प्रश्न आहे: 29 वेळा एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली व्यक्ती ठरलेली कामी रीता कोणत्या देशाची आहे? आणि पर्याय आहेत: ए भारत, बी भूतान, सी नेपाळ, डी म्यानमार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी नेपाळ. कामी रीता एक महान नेपाळी गिर्यारोहक यांनी 29 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करून स्वतःचाच विश्वविक्रम मोडला. आपला पुढील प्रश्न आहे: फ्लेमिंगो उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत: ए राजस्थान, बी आसाम, सी मणिपूर, डी आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात असलेल्या नीलापट्टू पक्षी अभयारण्याजवळील पुलिकट तलावात पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी फ्लेमिंगो महोत्सव साजरा केला जातो. हिवाळ्याच्या हंगामात हजारो स्थलांतरित पक्षी या प्रदेशाला भेट देतात, तेव्हा हा 3 दिवसांचा उत्सव आयोजित केला जातो. आपला पुढील प्रश्न आहे: मैत्री एक्सप्रेस आणि बंधन एक्सप्रेस गाड्या भारताला खालीलपैकी कोणत्या देशाशी जोडतात? आणि पर्याय आहेत: ए म्यानमार, बी पाकिस्तान, सी नेपाळ, डी बांगलादेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी बांगलादेश. मैत्री एक्सप्रेस आणि बंधन एक्सप्रेस गाड्या भारताला बांगलादेशाशी जोडतात. आपला पुढील प्रश्न आहे: कोणता प्राणी वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जातो? आणि पर्याय आहेत: ए कुत्रा, बी उंट, सी मांजर, डी साप. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी उंट. उंट हा प्राणी वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जातो. आपला पुढील प्रश्न आहे: फुगे आणि हवाई जहाजे भरण्यासाठी कोणत्या रासायनिक घटकांचा वापर केला जातो? आणि पर्याय आहेत: ए हायड्रोजन, बी ऑक्सिजन, सी हेलियम, डी निऑन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी हेलियम. फुगे आणि हवाई जहाजे भरण्यासाठी हेलियम या रासायनिक घटकाचा वापर केला जातो. आपला पुढील प्रश्न आहे: सूर्यमालेतील कोणता ग्रह प्रेमाचा ग्रह म्हणून ओळखला जातो? आणि पर्याय आहेत: ए शुक्र, बी मंगळ, सी पृथ्वी, डी गुरु ग्रह. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए शुक्र. सूर्यमालेतील शुक्र हा ग्रह प्रेमाचा ग्रह म्हणून ओळखला जातो. आपला पुढील प्रश्न आहे: काचेच्या निर्मितीमध्ये कोणता रासायनिक घटक वापरला जातो? आणि पर्याय आहेत: ए पैसा, बी सोडियम, सी सिलिकॉन, डी ऑक्सिजन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सिलिकॉन. काचेच्या निर्मितीमध्ये सिलिकॉन हा रासायनिक घटक वापरला जातो. आपला पुढील प्रश्न आहे: मानवी शरीरातील कोणता अवयव रक्त फिल्टर करण्यासाठी आणि मूत्र तयार करण्यासाठी जबाबदार आहे? आणि पर्याय आहेत: ए हृदय, बी यकृत, सी मूत्रपिंड, डी प्लीहा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मूत्रपिंड. मानवी शरीरातील
मूत्रपिंड हा अवयव रक्त फिल्टर करण्यासाठी आणि मूत्र तयार करण्यासाठी जबाबदार आहे. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? आणि पर्याय आहेत ए. पुणे, बी. मुंबई, सी. कोल्हापूर, डी. नागपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. कोल्हापूर. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर येथे उभारण्यात येत आहे. आपला पुढील प्रश्न आहे, कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे? आणि पर्याय आहेत ए. नागर शैली, बी. द्राविड शैली, सी. बेसर शैली, डी. गांधार शैली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. नागर शैली. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे स्थापत्य नागर शैलीचे उदाहरण आहे. आपला पुढील प्रश्न आहे, कण्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि पर्याय आहेत ए. भंडारा, बी. सातारा, सी. बुलढाणा, डी. उस्मानाबाद. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. सातारा. कण्हेर धरण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे. आपला पुढील प्रश्न आहे, साबुदाणा कशापासून बनविला गेला आहे? आणि पर्याय आहेत ए. पाईनस, बी. सेंड्रस, सी. ज्युनिपरस, डी. सायकस. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. सायकस. साबुदाणा सायकस पासून बनविला गेला आहे. आपला पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधींनी वास्तव्य केलेली बापू कुटी कोठे आहे? आणि पर्याय आहेत ए. दांडी, बी. साबरमती, सी. सेवाग्राम वर्धा, डी. मुंबई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. सेवाग्राम वर्धा. महात्मा गांधींनी वास्तव्य केलेली बापू कुटी सेवाग्राम वर्धा येथे आहे. पुढील प्रश्न आहे, उंबराचे फळ खाल्ल्याने काय फायदा होतो? आणि पर्याय आहेत ए. रोगप्रतिकारशक्ती वाढते, बी. पचनक्रिया सुधारते, सी. डोळ्यांसाठी फायदेशीर, डी. वरीलपैकी सर्व. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. उंबरात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील हानिकारक रसायनांशी लढतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. उंबरात फायबर असते जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. उंबरात व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. ते डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.